हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी आता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय हो शाबास तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरा बाबर कुमादेवी सर्व सुखाचे आगरा बापर खुमादेवी वर
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ते पुनिया सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ते पुनिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडी निरंतर हेचे ध्याना मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान
सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा दास पितांबर तुळशी हार गळा दास पितांबर आवडे निरंतर हे ध्यान
शिवाजी महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 बोला पुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताटिया
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्यादी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची अस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योन्तः प्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सेवेलागे सेवक झालो सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान अनंत कृपा विभूषित संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबरांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्म्याचा परिचय महाराजा अभंगातून प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आले अखिल पुणे निधान भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशुम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय आदि करून सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने श्री संत गणेशनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुनीत भूमी या भूमीमध्ये आपण या ठिकाणी चिंतन सेवा करत आहोत. सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आणि श्री गणरायाच्या या पवित्र दरबारामध्ये आपण ही सेवा करत आहोत. या ठिकाणी या मंदिराचा कलशारोहण सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून अत्यंत श्रद्धेने अत्यंत भावपूर्वक अंतःकरणाने अत्यंत प्रेमाने लहान थोर वृद्ध पुरुष नारी अर्थात महिला मंडळी सर्वच या ठिकाणी मिळून समस्त गावकरी मंडळी मिळून हा फार मोठा सोहळा आपल्या नगरीमध्ये होत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला कलशारोहणाचा हा सोहळा आहे आणि त्या सोहळ्यामधील आजचा हा दुसऱ्या दिवसाची पहिल्या दिवसाची तुम्ही जागेत बघितलं पहिल्या दिवसाची ही सेवा आणि महाराज
पहिल्या दिवसाची सेवा आहे. वारकरी संप्रदायाचे असे अलिखित काही नियम आहेत. पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं, भगवंताच्या नामाचं रूपाचं वर्णन करावं, हे हेतूने मी हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि श्री गणरायाच्या समोर या ठिकाणी आपण सेवा करत आहोत. म्हणजे आपला सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि गणरायाच्या दरबारामध्ये असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही. विठ्ठल 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 हा विठ्ठल विठ्ठल हो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुठल्याही प्रकारचं विघ्न या ठिकाणी राहणार नाही. सगळे विघ्न दूर होणार आहे. असं दैवत म्हणजे गणरायाचं हे दैवत आहे आणि त्यांच्याच या दरबारामध्ये आपण ही सेवा करत आहोत. बघा, आपण जीवन जगत असताना कोणतंही कार्य करत असताना आपण गणरायाची पूजा करतो. गणरायाची पूजा करतो. कोणतंही कार्य असू द्या, कोणतीही पूजा असू द्या, नव्हे एखादा स्वयंपाक असू द्या, त्याच्याकरता सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते, गणरायाची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये कोणतीही कार्याची सुरुवात गणरायाला पूजन करूनच त्या ठिकाणी सुरुवात केली जाते. कारण विघ्नहर्ता म्हणजे गणरायाचं स्वरूप आहे. आपण साधी शेती करत असताना सुद्धा सुरुवातीला म्हणतो दा गण्या गण्या गण्या. आपली शेतकरी वर्ग त्या ठिकाणी म्हणजे कुठलंही कार्य असू द्या, आपण गणरायाचं त्या ठिकाणी स्वरूप प्रगट करतो, गणरायाची पूजा करतो आणि नंतर आपण कार्याची त्या ठिकाणी सुरुवात करतो. आणि गणरायाची सुरुवात केल्यानंतर, गणरायाची पूजा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं विघ्न राहत नाही. असं दैवत म्हणजे गणपतीचं हे दैवत आहे. आणि त्यांच्याच या दरबारामध्ये आणि त्यांच्याच या मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आजची ही पहिल्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने ही माझ्याकडे आलेली आहे. राहिलेल्या एका तासामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल हा 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 विठ्ठल विठ्ठल हो. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि सर्वांच्या परिचित, सर्वांच्या पाठातला हा अभंग कुणी आवर्जून कुणी पाठ केला असेल असं कोणीही नाही. महाराष्ट्रामध्ये असं आवर्जून कुणी हा अभंग पाठ केलाय असं कोणच सापडणार नाही. सर्वांच्या या ठिकाणी अभंग पाठ असणार आहे, नक्कीच असणार आहे. पाठ जरी केला नसेल पण कान पाठ तर नक्कीच असणार आहे. ऐका, वारकरी संप्रदायाची कोणतीही साधना सुरुवात करत असताना या अभंगाने, वारकरी संप्रदायाच्या साधनेने या अभंगाने सुरुवात केली जाते. कीर्तनाची सुरुवात सुद्धा सुंदर ते ध्यान, भजनाची सुरुवात, कीर्तनाची सुरुवात ह्या अभंगाने केली जाते आणि सर्वांच्या परिचयाचा असणारा अभंग आहे. आणि कदाचित एखादा व्यक्ती जर म्हणत असेल महाराज मला हा अभंग पाठ नाही, मी असं म्हणेन त्याला या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकारच नाही. विठ्ठल विठ्ठल हा 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 विठ्ठल हो. आणि तुकोबरायांचा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याचा परिचय करून देतात, परमात्म्याचा परिचय करून देतात. बघा, जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये साधना करत असताना साधकाच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती महत्वाची आहे का देवाचा परिचय महत्वाचा आहे? ऐका, लक्ष देऊन ऐका. देवाची प्राप्ती होणं महत्वाचं आहे का देवाचा परिचय होणं महत्वाचं आहे? देवाची प्राप्ती का? बरं, ठीक आहे. तुम्ही म्हणताय देवाची प्राप्ती होणं महत्वाचं आहे. ऐका, काय झालं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या उजने गावामध्ये आले आणि व्यक्ती म्हणायला लागला माझा आणि मुख्यमंत्री साहेबाचा परिचय आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री साहेब या उजने गावामध्ये आलेले आहेत, भव्य दिव्य स्वागतही केलेलं आहे आणि त्याने स्टेजवरतीही चढलेला आहे. आणि सुरुवातीलाच स्टेजवरती मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता गेला, पण मुख्यमंत्र्यांना या व्यक्तीचा परिचय नव्हता. मुख्यमंत्री बोलले, काय बोलले? स्टेजवरून खाली उतर. ऐका, त्याला मुख्यमंत्री प्राप्त आहेत का नाही? प्राप्त आहेत ना, समोर मुख्यमंत्री आहेत. मग मुख्यमंत्री बोलले, काय बोलले? स्टेजवरून खाली उतरा. कशामुळे? काय कारण आहे? मुख्यमंत्री
प्राप्त आहेत, समोर आहेत, पण खाली का उतर म्हणले याचं कारण आहे मुख्यमंत्र्याचा आणि त्याचा परिचय नसल्यामुळे. म्हणजे देवाची प्राप्ती महत्वाचा आहे का देवाचा परिचय? आता बदलली बघा, पार्टी बदलली. ऐका, आता कोण कुठं चाललंय कुणाचाच गोळणा कळत नाही. आता तसं आपलं तर होऊ देऊ नका. विठाल विठाल विठाल, हा 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 विठाल. हो, ऐका, देव प्राप्तच आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी किंवा सर्वागटे राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. अर्थात चराचरामध्ये परमात्मा आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. मग देवाची प्राप्ती महत्वाची आहे का देवाचा परिचय महत्वाचा आहे? तर जीवनामध्ये देवाचा परिचय महत्वाचा आहे. देव प्राप्तच आहे, पण देव परिचय करून घेणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट प्राप्त असते, पण तिचं महत्व कळलं पाहिजे. गावागावामध्ये मंदिरं कमी आहेत का? प्रत्येक वाडी वस्ती असू द्या, प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे, पण सगळीच लोक मंदिराचं दर्शन करायला जातात का? जात नाहीत. थोडकीच लोक दर्शनाकरता जातात. म्हणजे वस्तू प्राप्त आहे, त्या वस्तूचं महात्म्य माहित पाहिजे, त्याचा परिचय महत्वाचा आहे. ऐका, तसं देव प्राप्त आहे, पण देवाचा परिचय देणं महत्वाचं आहे, परिचय होणं महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी परिचय देतात, भगवंताचा परिचय देतात. बघा, काही लोक आम्ही परिसरामध्ये फिरत असताना, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काही लोक परिचय करून देतात, जीवाचा परिचय करून देतात. लोक म्हणतात, महाराज हा आमचा भाऊ आहे, हे माझे वडील आहेत, हे माझे नातेवाईक आहेत. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी परिचय करून देतात. आणि मग असेच एका ठिकाणी गेल्यानंतर आपल्या परिवाराचाही परिचय करून देतात, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा आपल्या पत्नीचाही परिचय करून देतात. काही ठिकाणी प्रत्येक भागामध्ये परिचय वेगळा वेगळा करून देतात. काही ठिकाणी पत्नीचा परिचय, महाराज हे आमच्या लक्ष्मी आहेत, असं त्या ठिकाणी करून देतात. काही ठिकाणी हे आमच्या मालकीण आहेत, असा परिचय करून देतात. काही ठिकाणी गेल्यानंतर महाराज अनेक परिचय प्रत्येकाला माहित आहे की ते आपल्या भागामध्ये असेल, अनेक लातूर भागात असेल, जळगाव असेल, बऱ्याच महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे परिचय करून देतात. पण मी एका ठिकाणी गेल्यानंतर थोडासा वेगळा परिचय करून बघितला. एका जणाने सांगितलं, महाराज हे आमचा बारदाना आहे म्हटले. आपल्या पत्नीचा परिचय करून देताना काय म्हटले? लक्ष्मी म्हटलं नाही, आपल्या घरच्या आहेत असं म्हटलं नाही, आपल्या मालकीनबाई आहेत असं म्हटलं नाही. त्याने सांगितलं हे आपला बारदाना आहे म्हटले. मी म्हटलं ही वेगळाच परिचय दिसतोय. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरलो, पण आज मात्र आपल्या पत्नीचा परिचय वेगळ्या पद्धतीने ऐकलेला आहे. आणि मीही त्यांना विचारलं, का हो तुम्हाला हे बारदाना असा तुमचा परिचय करून दिलाय, मग तुम्हाला जर हा बारदाना शब्द वापरलाय तर हे तुमचे कोण आहेत? त्यांनी सांगितलं हे आमचंच भंगार आहे म्हटले. ऐका, हा परिचय महत्वाचा नाही, सामान्य जीवाचा परिचय महत्वाचा नाही. जीवनामध्ये परिचय व्हावा, देवाचा परिचय व्हावा, देवमान्य संतांचा परिचय व्हावा. विठ्ठल विठ्ठल, हा 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाचा परिचय होणं महत्वाचं आहे, देवाच्या नामाचा परिचय होणं महत्वाचं आहे, देवरूप संतांचा परिचय होणं महत्वाचं आहे. परमार्थिक जीवन जगत असताना दोन पद्धतीचं जीवन आहे. एक संपन्नतेचं जीवन आहे आणि एक सफलतेचं जीवन आहे. जीवन जगत असताना संपन्नता महत्वाची नाही, तर जीवन जगत असताना सफलता महत्वाची आहे. संपन्नता आहे उपयोग नाही, आणि सफलता आहे त्याचं जीवन कृतार्थ आहे. संपन्न जीवन कशाला म्हणायचं आणि सफल जीवन कशाला म्हणायचं? ऐका, संपन्न जीवन ते आहे आपल्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली आहे, भौतिक ऐश्वर्य भरपूर आहे, अनेक सगळ्या अनुकूल गोष्टी प्रापंचिक जीवनामध्ये प्राप्त आहेत, पण त्याच्या जीवनामध्ये समाधान नसेल, त्याच्या जीवनामध्ये कृतकृत्यता नसेल, त्याच्या जीवनामध्ये तृप्ती नसेल, तर उपयोग आहे का? त्याला संपन्न जीवन म्हणा, त्याच्या पलीकडे चला. सफल जीवन कशाला म्हणायचं? जीवनामध्ये संपन्नता नाही, परंतु जीवनामध्ये समाधान आहे, कृतकृत्यता आहे, तृप्त आहे, समाधान आहे, ते खरं सफलतेचं जीवन आहे. दोन प्रकारचं जीवन आहे. संपन्नता महत्वाची नाही हो. अहो, जर आपण कोरोना काळामध्ये गेला, थोडा भूतकाळ आठवला गेला, कोरोना काळामध्ये
1500 कोटीचा मालक. किती? 1500 कोटीचा मालक. महाराज कोरोना काळामध्ये त्याला त्या पीपी किट मध्ये घातलं गेलं, त्या अँब्युलन्स मध्ये घातलं गेलं, घरामध्ये सुद्धा नेलं नाही महाराज. डायरेक्ट त्याला स्मशान भूमीमध्ये नेलं आणि तिथं नेल्यानंतर ते प्रेत खाली येऊ लागलं. खाली येत असताना त्या ठिकाणी लाकडाने ढकललं त्या सरणावरती. महाराज 1500 कोटीचा मालक आहे, पण घरातला एकही व्यक्ती जवळ आला नाही, एकही व्यक्ती त्याला पाणी पाजण्यास सुद्धा जवळ आलेला नाही. म्हणजे 1500 कोटीचा मालक. जर ही परिस्थिती असेल तर जीवनामध्ये संपन्नता महत्वाची नाही, तर जीवनामध्ये सफलता महत्वाची आहे. चला आपण जर रामायणामध्ये पाहिला, रावणाच्या जीवनामध्ये संपत्ती थोडी आहे का? लंके माझे घरे किती द्या का, सांग तसे संख्या जैसी तैसी. त्या अभंगामध्ये शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरे रावणाची सोन्याची होती महाराज. किती? 7 कोटी घरे, 5 लक्ष घरे काशाणी तांब्याची, 7 लक्ष घरे विटबंदी, अशी रावणाची संपत्ती आहे. काय रावणाला कमी आहे त्याच्या जीवनामध्ये? 80,000 पत्ते आहेत महाराज रावणाला. रावण जर एखादा विधानसभेला उभारला असता तर घरच्याच मतावर निवडून आला असता. एवढे संपत्ती आहे महाराज. त्याच्या संपत्तीचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढी संपत्ती रावणाच्या जीवनामध्ये आहे तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सांगा गेली नाही, सांगा ते कबडी गेली नाही, हा सांगा ते कबडी म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडे गेले नाही. रावणाची एवढी संपत्ती आहे महाराज, सांगा ते कवडे गेले नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणतात ती उपयोगाला आली नाहीये. तसं मानवी जीवन, आर्थिक परिस्थिती, आर्थिक प्राप्त सगळं काय आहे, संपन्न जीवन आहे. भौतिक ऐश्वर्य, भौतिक संपत्ती सगळं आहे, संपन्न जीवन आहे. पण जीवनामध्ये समाधान नसेल, जीवनामध्ये शांती नसेल तर त्या जीवनाला शून्य किंमत आहे. आता त्याच्या उलट चला, एकीकडे संपन्नता नाही, भौतिक ऐश्वर्य प्राप्ती नाही, परंतु जीवन जर समाधानी होत असेल, जीवन तृप्त होत असेल, जीवन समाधान कृतकृत्य जीवन जर होत असेल तर ते खरं जीवन आहे, ते जीवन सफलतेचं जीवन आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आमची परिस्थिती पाहायला गेलो, आम्ही सदैव सुडके जवळी, आम्ही सदैव सुडके
आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. आमची प्रपंचिक अवस्था जर पाहायला गेलो, एक स्त्री एक पत्नी जगद्गुरु तुकोबारायांची अन्न अन्न करता मिली. अर्थात एवढी प्रतिकूल अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पीडा केली, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बरं झालं. याचा अर्थ असा आहे, संपन्नता महत्वाची नाही, तर जीवनामध्ये समाधान किती आहे तुमच्या जीवनामध्ये याला फार मोठी किंमत आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते समाधान आमच्या जीवनामध्ये जर प्राप्त झालं असेल, समाधान प्राप्तीचं कारण एकच आहे की आम्ही भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये आहे, आमच्या हृदयामध्ये भगवंताचं नाम चिंतन आहे आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये हा आनंद आहे, आमच्या जीवनामध्ये हा समाधान आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चिता समाधान तेने सदा चिता. करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा. जय हो. सदा नाम घोष करू हरि कथा करू हरि कथा. सदा नाम घोष तेने सदा चित्ता समाधान. हरि तेने सदा करू हरि कथा रामा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामचिंतनाने आमचे जीवन समाधानी झाले, कृतकृत्य झालं. अर्थात जीवन समाधानी महत्वाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवन संपन्नतेला महत्व नाही, संपन्नता तुमच्या जीवनामध्ये किती आहे याला महत्व नाही, तुमचं जीवन सफल किती आहे याला फार मोठी किंमत आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं का हो महाराज, तुम्ही म्हणता जीवनामध्ये जीवन सफल महत्वाचं आहे, जीवन संपन्नतेला महत्व नाही, मग सफल जीवन कधी होतं, जीवनामध्ये सफलता कधी आहे, जीवनामध्ये कृतकृत्यता कधी आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची
पहिला दिवस आहे, असू द्या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. तुकोबराय म्हणतात जीवनाची सार्थकता भगवंताच्या दर्शनामध्ये आहे, भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. हे सफलतेचं जीवन आहे. दोन प्रकारचं जीवन आपण पाहिलं, सफलतेचं जीवन आणि संपन्नतेचं जीवन. भगवंताचं दर्शन झालं, भगवंताची प्राप्ती झाली, जीवन कृतकृत्य झालं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही संभाळिले संती, भय निरसले खंती. जन्मालो त्याचे आजी फळ, झाले साचे तुम्ही संभाळिले संती, भय निरसले खंती. अर्थात भगवंताचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज म्हणतात सफलतेचं जीवन आहे. ऐका, म्हणून देवाचा परिचय महत्वाचा आहे. देवाची प्राप्ती होणं महत्वाचं नाही, तर देवाचा परिचय होणं महत्वाचं आहे. बघा, काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय देवाचा, भगवंताच्या नामाचा परिचय करून देतात. आपण जर जगद्गुरु तुकोबरायांची गाथेचं पारायण केलं, गाथेचं वाचन केलं, तर काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय देवाचं नामाचा परिचय करून देतात. काही ठिकाणी देवाच्या गुणाचा परिचय देतात, काही ठिकाणी देवाच्या उदारतेचा त्या ठिकाणी परिचय देतात. परमात्मा कसा आहे, परमात्मा किती उदार आहे, उदारतेचा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय परिचय देतात. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय कृपेचा परिचय देतात. अनेक परिचय त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय या गाथेमध्ये देतात. काही ठिकाणी संत महात्म्यांचा परिचय जगद्गुरु तुकोबराय करून देतात. संत महात्म्यांचा परिचय करून देत असताना संत महात्मे किती उदार आहेत, संतांची कृपा काय एकदा झाली. कारण जीवनामध्ये तुम्ही संत महात्म्याला तुम्ही शरण गेला किंवा आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर संत महात्म्यांशी अनन्य जीवन असणं महत्वाचं आहे. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी संत महात्म्यांचा परिचय करून दिला. उद्धाराची ठाव नाही भाग्य हे ना, विनमुख चरणा संतांची या, किंवा संत समागमे एकादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. अर्थात किंवा अलिंगन घडे, मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, तीर्थे परवा काळ अवघे पायापी सकळ, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अर्थात जगद्गुरु तुकोबराय काही ठिकाणी संतांचा परिचय देतात. संत महात्मे अत्यंत कृपाळू आहेत, अत्यंत उदार आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. काही ठिकाणी नाथ महाराज अनेक संत महात्म्याने, साधू संत महात्म्यांचा परिचय करून दिला. तसं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा संत महात्म्यांचा परिचय करून दिला. काही ठिकाणी भगवंताच्या नामाचा परिचय करून दिला. भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे, भगवंताचं नामाचं विशेषत्व जर पाहायला गेलो, भगवंताच्या नामाची अलौकिकता जर आपण पाहायला गेलो, जर तुम्ही नामाशी अनन्य नाही झाला तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. अर्थात नामाशी तुम्ही अनन्य नाही राहिला तर त्या ठिकाणी ज्ञानोबराय तुम्ही पापी आहेत असं म्हणतात. अर्थात नामचिंतन जर मुखामध्ये नसेल, नाम जर आपल्या हृदयामध्ये स्थिर नसेल तर तो ज्ञानोबराय त्याला पापी असं म्हणतात. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय नामाचं विशेषत्व सांगतात. नामचिंतनाने काय होणार नाही, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भव सिंधू तरी पार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या भगवंताच्या नामाने काय होणार नाही, ते अशक्य ते शक्य सुद्धा होण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये. भगवंताच्या नामचिंतनाचा परिणाम पाहिला, भगवंताच्या नामचिंतनाचा लाभ पाहिला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जळतील पापे जन्मांतरीची, जळतील जळतील पापे जळ. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. महाराज म्हणतात अनेक जन्माची पाप काय होतील, जळून जातील. एवढं भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. ते नाम तुम्ही कुठेही बसून घ्या, ठाईच बैसोणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा,
मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना अनेक असता पैसा दोन, वाहतसे आन विठोबाची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की या साधनेशिवाय, या नामाशिवाय दुसरी साधना महत्वाची नाही. विशेष साधना, सोपी साधना, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तू धणी घेतो येथे. अर्थात अत्यंत सोपी साधना, अत्यंत सुलभ साधना, भगवंताचं नामचिंतन करणं महत्वाचं आहे. काय होणार आहे त्या भगवंताच्या नामचिंतनाने? अनेक जन्माची पाप जळून जाणार आहेत, एक लाभ आहे. दुसरा लाभ आहे, भगवंताच्या नामचिंतनाने होणारा परिणाम, आपल्या जीवनामध्ये पाप तर जळून जाणार आहेत, पण आपल्या जीवनामध्ये पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? अर्थात आपल्या जीवनामध्ये इतकं पुण्य प्राप्त होणार आहे. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. तुम्ही जर रस्त्याने वाट चालत आहात आणि एक पाऊल टाकलं आणि भगवंताचं नाम मुखामध्ये आलं तर एक यज्ञ केल्याचं पुण्य जीवनामध्ये प्राप्त होतं. अर्थात भगवंताच्या नामचिंतनाचा एवढा महिमा आहे. महाराज म्हणतात, काय नो हे केले, काय होणार नाही त्या भगवंताच्या नामचिंतनाने. असं अलौकिक भगवंताचं नाम आहे. ते नामाचं वर्णन करत असताना तुकोबराय परिचय देत असताना भगवंताचं नाम कसं आहे? नाम गोड, नाम गोड पुरवी कोड, सकळ हे रसना एरा रसा विटे, घेता घोटे अधिक हे. अर्थात भगवंताचं नाम गोड आहे, पवित्र आहे. आणि ऐका, एखाद्या व्यक्तीने, एखाद्या साधकाने, एखाद्या साधूने भगवंताचं नामचिंतन केलं आणि नामधारक तो झाला आणि त्या साधकाचं चिंतन केल्यानंतर महाराज म्हणतात, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदयाच्युत सर्व काळ. जो सर्व काळ भगवंताचं नामचिंतन करतो तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. एखाद्याने भगवंताचं नामचिंतन घेतलं, नामचिंतन सतत भगवंताचं नाम आहे, रात्रंदिवस भगवंताचं नाम आहे, आणि त्या साधूचं तुम्ही चिंतन करा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. एवढा महिमा भगवंताच्या नामाचा, एवढा परिचय तुकोबराय भगवंताच्या नामाचा देतात. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर परिणाम, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वाणी पवित्र होते आणि आपली देह सुद्धा काया, जो काया आहे हा देह आहे, हा देह सुद्धा पवित्र होतो. विठ्ठल विठ्ठल. हा 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 विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, त्या भगवंताच्या नामाचा महिमा किती आहे. भगवंताच्या नामाचा परिचय देत असताना तुकोबराय म्हणतात, कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कीर्तन म्हणजे सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमसन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. भगवंताचं नेहमी नामचिंतन करणं, सतत भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असणं, याला काय म्हणायचं? कीर्तन म्हणायचं. हे खरं कीर्तन आहे. आपण कीर्तनाला आहोत, ही एक कीर्तनी साधनच आहे, पण नेहमी भगवंताचं नाम मुखामध्ये असणं हे सुद्धा एक कीर्तनच आहे. ऐका, हा कीर्तनाचा महिमा आहे, भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा आहे. ही देह, हा काया, ही ब्रह्मरूप होण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. हा 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 विठ्ठल विठ्ठल. हो, काय झालं? पिंपरी चिंचवडचे मोरिया गोसावी गणपतीचे भक्त होते, गणरायाचे भक्त होते. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा जसा अधिकार आहे, प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शेविले. जसा तुकोबरायांचा हा अधिकार आहे, किंवा स्वतः भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांकडे यावा, हा जसा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा होता, तसा पिंपरीचे चिंचवडचे मोरिया गोसावी गणरायाचे भक्त होते, कट्टर भक्त होते, उपासक होते. साक्षात गणराया प्रसन्न होते. आणि महाराज जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती मोरिया गोसावींनी ऐकली होती. जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन घ्यावं म्हणून देहूला आले, आणि देहूला आल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबरायांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि दिवसभर महाराज चर्चासत्र, त्यांचं संतांचा महिमा संतची जाणती, किंवा भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, अर्थात चर्चा चालली. आणि उशीर झाला, रात्र झाली, आणि आता चिंचवडला मोरिया गोसावी निघाले, आणि आता परत निघायचंय.
अंधार झालाय, उशीर झालाय, रात्र झाले आणि निघाले महाराज. देहूच्या लांब बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर मोरया गोसावी अंधारामध्ये निघाले आणि अंधारामध्ये जात असताना अंधार झाला, आता प्रकाश निर्माण करायचा आहे. तुकोबऱ्यांच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि तिथं प्रकाश निर्माण झाला. तिथं काय कुठला फोकस लावलेला नव्हता, तिथं कुठली लाईटची व्यवस्था केलेली नव्हती. मग प्रकाश कुठून निर्माण झाला? जगद्गुरु श्री तुकोबरायाने आपली मांडी फाडली आणि आपल्या मांडीतून मांस आलं नाही, रक्त आलं नाही, या मांडीतून प्रकाश निर्माण झाला. हा भगवंताचा नामाचा फल आहे. विठ्ठल विठ्ठल हा 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 विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मरूप काया होण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. जगद्गुरु तुकोबरायांनी मांडी फाडल्यानंतर मांडीतून रक्त आलं नाहीये, मांडीतून मांस आलेलं नाहीये, या मांडीतून प्रकाश निर्माण झाला. जसा एखाद्या उशीमधून कापूस निघावा तसं या मांडीतून कापसासारखं त्या ठिकाणी तुकोबरायांचं शरीर झालेलं आहे. हा कशाचा परिणाम आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हा भगवंताच्या नामाचा महिमा आहे, भगवंताच्या नामचिंतनाचं फल आहे. महाराज म्हणतात या जसा टेकेला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाऊल विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या अंतकरणातील आशा रहित जीवन होण्याकरता भगवंताचं साधन, योग्य साधन, सोपं साधन तुकोबराय या भक्तीचा नामाचा परिचय करून देत असताना तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये जर तुम्हाला तरुण जायचं असेल, तुम्ही जर बाकी अन्यत्र साधनेचा स्वीकार केला, योग साधना स्वीकार केला, कर्म मार्ग स्वीकारला, ज्ञान मार्ग स्वीकारला, ज्ञानोबराय सांगतात जर तुम्ही योग मार्ग अंगीकारला, योग मार्ग किती कठीण आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात योगाची वाटा जी निघाली गा सुबटा, तया दुःखाचीच वाटा भागाला. किंवा माऊली ज्ञानोबराय सांगतात वृद्ध म्हातारा त्याला जर लोहाची चणे खाण्याकरता दिले तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा लोहाचे चणे पै बोचरिया पडते खाणे. तो खाऊ शकेल का? खाऊ शकत नाही. तसा योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे, ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार येण्याची दाट शक्यता आहे. कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. अनेक मार्ग आहेत परमात्मेकडे जाण्याकरता, परंतु या कलियुगामध्ये कलीचा प्रभाव आहे, इतका प्रभाव आहे, या कलीच्या प्रभावामुळे ती साधना सफल होतील असं मात्र नाही. मग या मृत्यूलोकामध्ये, या कलियुगामध्ये सोपं साधन कोणतं आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम. या कलियुगामध्ये उत्तम आणि श्रेष्ठ साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. किंवा कलियुगामाजी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. अर्थात तुकोबराय म्हणतात की देवाचं नाम चिंतन करणं, भगवंताचं भक्ती करणं हेच या मृत्यू लोकामध्ये उत्तम साधन आणि सोपं साधन आहे. असा जगद्गुरु तुकोबराय भगवंताचा परिचय करून, भगवंताच्या नामाचा परिचय करून देतात. भगवंताचा नामाचा परिचय करून देत असताना जर भगवंताचं नाम मरताना जर भगवंताचं नामाचं स्मरण केलं तर त्या ठिकाणी तुम्ही भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त व्हाल. भगवान कृष्ण कन्हैया गीतेमध्ये सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाते समद्भाव भक्तिमान मी प्रियो नराहा. अंतकाळाला तुम्ही भगवंताचं स्मरण केलं, अंतकाळाला जर तुमच्या वासना भगवंताच्या नामामध्ये अडकली तर तुम्ही सच्चिद आनंद परमात्म्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भागवतामध्ये जर आपण पाहायला गेलो, अजामेळ्याची कथा जर श्रवण केली, अंतकाळाला आपल्या मुलाला हाका मारत आहे. आपल्या मुलाचं नाव, 10 मुलं आहेत, 10व्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे. काय नाव ठेवलं? नारायण नाव ठेवलं. आणि नारायणा मला पाणी दे, नारायणा मला जेवण दे. अर्थात लागणारी वस्तू, प्रत्येक वस्तू त्या नारायणाला मागावी. भगवंताला अंतकरणामध्ये हेतू ठेवून त्या ठिकाणी हाका मारत नाहीये. आपल्या मुलाला हाक मारत असताना आपल्या मुलाला हाक मारावी म्हणून ते नारायण नाव, भगवंताचं नाम मुखामध्ये आहे. परंतु ज्या वेळेला अजामेळ्याच्या जीवनामध्ये अंत समय आला त्यावेळेला विष्णुदूत ही त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यमदूत ही त्या ठिकाणी आलेले आहेत. यमदूत म्हणायला लागले अरे हे ना वाईट कर्म केलेलं आहे, ब्राह्मण आहे, ब्राह्मण असून सुद्धा निषिद्ध कर्म त्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा विष्णुदूत तुम्ही कसं काय इथं आला? हे गिराईक आमचं आहे. विष्णुदूत म्हणायला लागले हे गिराईक तुमचं नाही, हे गिराईक आमचं आहे. का? तर यानं आमच्या मालकाचं स्मरण अंत समयाला केलेलं आहे. आमच्या मालकाचं नाव नारायण हे नाव आमच्या मालकाचं असल्यामुळे आम्ही ह्याला वैकुंठाला प्राप्त करणार आहोत. अर्थ इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे.
अंत समयाला भगवंताचं नाम जर तुम्ही जे घेतलं ते नाम तुम्हाला वैकुंठ धाम प्राप्त करून दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल हा 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्थात आणि अंतकरणामध्ये शेवटच्या क्षणाला जर तुम्ही विषयामध्ये वासना ठेवली, जड भरत राजा हरणी गर्भ घेला घाला तो घातला वासनेने, वासना तुम्ही जर त्या ठिकाणी विषयामध्ये स्थिर केली, वासना तुमची विषयामध्ये अडकली, तर त्या ठिकाणी तुम्हाला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागेल. जन्माला कारण 3 आहेत. आता मी जास्त त्याचा विस्तार करणार नाही, आपला विषय वेगळीकडे जाईल. अर्थात भगवंताचं नाम का घ्यायचं, काय आयुष्यभर भगवंताचं नाम करायचं. मग तुम्ही म्हणाल, एखाद्या व्यक्ती म्हणाला एवढं काय आयुष्यभर देवाचं नाव घ्यायचं काय कारण आहे, मरताना एकदाच देवाचं नाव घ्यायचं आणि जायचं वैकुंठाला, उग खटाटोप कशाला करायचा, आपला प्रपंच करायचा. मी सांगितलं, मी त्याला असं म्हणालं, अरे जर शेवटच्या क्षणाला जर भगवंताचं नाम जर येत असेल, एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही. आपण महाराज म्हातारी माणसं शेवटच्या क्षणापर्यंत आल्यानंतर सुद्धा प्रपंचाचा विचार करतात, संसारा विचार करतात. जर आयुष्यभर अंतकरणामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयामध्ये माणसं तल्लीन झालेले आहेत, विषयामध्ये वृत्ती अडकलेली आहे, आणि विषयामध्ये अडकली वृत्ती ही भगवंताच्या नामाकडे कशी काय वळणार आहे. तसा आयुष्यभर परमार्थ करावा लागेल, आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. आणि जर तुम्ही आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन केलं तर शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम तुमच्या मुखामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भगवंताच्या नामाचा इतका फायदा आहे, इतका लाभ आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. आमच्या जीवनामध्ये तो श्रम कामे आला, तो फळाला आला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काही वेळेला भगवंताच्या नामाचा परिचय करून देतात, काही वेळेला जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याचा कृपेचा परिचय करून देतात. परमात्मा हा कृपाळू आहे. तुका म्हणे कृपानिधी आमा उतरी नावेमध्ये. परमात्मा हा कृपाळू आहे. कधी कधी तुकोबाराय भगवंताच्या उदारतेचा परिचय करून देतात. परमात्मा किती उदार आहे. भगवान कृष्ण कन्हैयाचा मित्र, लहानपणीचा मित्र आहे. सुदामा हा लहानपणीचा मित्र आहे. आणि 18 विश्व त्या ठिकाणी दारिद्र्य आहे. त्याच्या जीवनामध्ये परिस्थिती प्रपंचाची संसाराची प्रतिकूलता आहे. धन नाही, पैसा नाही, खाण्याकरता जेवण एक वेळेला जेवण मिळायचं तर संध्याकाळी मिळायचं नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यांची पत्नी असणारी, तिचं नाव सुशीला तिचं नाव आहे. तिनं म्हणावं, तुमचा मित्र राजा आहे, द्वारकेचा राजा आहे, तुम्ही काय करा, जाणार त्यांच्याकडे, आपल्या प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टी, संसाराला लागणारं धन काहीतरी घेऊन या. लहानपणीचा मित्र आहे, तुमचा जीवलग आहे. सुदामजी त्या ठिकाणी भगवंताकडे जाण्याकरता तयार नाहीये. का तर देवाला मागायचं नाही, पण महाराज देवाकडे जा अशी पत्नीने विनंती करावी. पण सुदामजीचा नाईलाज झाला. मग जात असताना देवाकडे काहीतरी न्यावं लागतं. देवाचं दर्शन घेत असताना, साधूचं दर्शन घेत असताना, महात्म्याचं दर्शन घेत असताना रिकाम्या हाताने दर्शन घ्यायचं नाही. मग देवाकडे न्यायचं. काय न्यायचं? घरामध्ये तर सगळं दारिद्र्य अवस्था आहे, काही घरामध्ये शिल्लक नाही. देवाला काय द्यायचं? महाराज मुठभर पोहे घेतले, तेही घरामध्ये नव्हते, शेजारच्या घरातून मुठभर पोहे आणले, त्याच्यामध्ये सुद्धा किडे होते, नीट केले आणि महाराज एका कपड्यामध्ये ते बांधले आणि महाराज देवाकडे सुदामजी गेले. द्वारपाळाने विचारलं, कोण आहे? मी कृष्ण कन्हैयाचा मित्र आहे. आणि कोण? दारिद्र्य अवस्था आहे महाराज, धोत्र फाटलेलं आहे, सगळी प्रतिकूल अवस्था आहे, तरीही त्या ठिकाणी सांगत आहे, मी तुमच्या राजाचा मित्र. सांगा तुमच्या मालकाला, तुमच्या राजाला सांगा तुमचा सुदामा आलाय. असं म्हटल्याबरोबर माझा कृष्ण कन्हैयाने सुदामा आलाय म्हटल्यानंतर
त्या ठिकाणी सुदामजीने सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा तुमचा सुदामा आलाय. सुदामाला कळालंय. महाराज भगवान कृष्ण परमात्मा पळत निघाले. सुदामजीची भेट घेतली. आपल्या राजवाड्यामध्ये आणलेला आहे, आसनावरती बसवलेला आहे. आपल्या हाताने सुदामजीची पूजा केलेली आहे. काय आणलंय माझ्यासाठी? माझ्यासाठी काय आणलेलं आहे? सुदामजी कस काय, बरं आहे का तुमचं? प्रपंच व्यवस्थित चाललाय का? संसार व्यवस्थित चाललाय का? हो. विवाह झालाय? हो झालेला आहे, विवाह झालेला आहे, सगळं काय झालेलं. मग काय दिलंय माझ्या करता वहिनीने? महाराज मुठभर पोहे घेतले आणि सुदामजीने दाखवले. परमात्मेने ते मुठभर पोहे घ्यावे आणि परमात्मेने ते मुठभर पोहे खावे. आणि महाराज 1-2 दिवस झाले, सुदामजी परत निघाले. मुठभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला. महाराज भगवान कृष्ण कन्हैयाने सुदामजीचे मुठभर पोहे खाल्ले तर गाव सोन्याचा सुदामजीला भगवान परमात्मेने दिला. म्हणजे काही वेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी कृपेचा परिचय दिला. काही वेळेला घेसी केव्हा देसी ऐसा असशी उदार, अनेक प्रकाराने परमात्म्याचा परिचय त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला आहे. आपण गाथा जर वाचली तर कधी रूपाचा परिचय दिला. भगवंताचं रूप कसं आहे? सदा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. काही वेळेला जगद्गुरु तुकोबांनी रूपाचा परिचय दिला. भगवंताचं रूप कसं आहे? पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती, रत्नकिळ फाकती प्रभा. अत्यंत सुंदर परमात्म्याचं स्वरूप आहे. किती सुंदर आहे परमात्म्याचं स्वरूप. गवळण म्हणते, भगवंताचं दर्शन झालं हरिणे माझे, हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नो हे बरा लौकिक. भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे, इतकं देखणं आहे. एकदा का भगवंताचं दर्शन झालं, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन मन, आता कोठे धावे मन, आता कोठे आता कोठे धावे मन मन, आता कोठे धावे मन.
कोटे धावे म्हण. किती वाजले? 11 वाजल्या. अगदी 10-15 मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी सेवा समाप्त करण्याचा प्रयत्न करू. तुकोबराय म्हणतात, आता कोटे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. महाराज म्हणतात भाग्य शब्दाचा अर्थ आहे आमच्या जीवनामधलं द्वैत संपलं, शिन म्हणजे आमच्या जीवनातलं दुःख संपलं. अर्थात हे सामर्थ्य भगवंताच्या रूपामध्ये आहे आणि त्या भगवंताचं रूप पाहिल्यामुळे आता कोठे धावे मन, आमचं मन आता कुठेही धावत नाही. इतकं मन चंचल आहे महाराज. माणसाचं मन स्थिर राहतंय का हो? इथं कीर्तनामध्ये आपण बसलो तर आपलं मन कुठं जातं? घरी जातं. कुलूप लावलंय का नाही, कुलपाला झटका दिलाय का नाही. कीर्तनाला बसलो तरी आपलं मन कुठं असतं? चप्पल कुठं सोडले, कुणी हाडील का? निमलक्ष त्या चपलावरती असतं. निमलक्ष कीर्तनकार काय सांगतो याच्यावर असतं. माणसाचं मन स्थिर नाही महाराज. इथं कीर्तनाला बसलो तर आळंदीला एका मिनिटात जाऊन येतो. अहो परदेश महाराज, आळंदी इथं देशातला आहे, महाराष्ट्रातला आहे. अमेरिकेला जाऊन आपलं मन एका सेकंदामध्ये जाऊन येतं. इतकं मन चंचल आहे. जाता येता न लगे वेळ, असं इतकं चंचल मन आहे. पण हे चंचल मन प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये स्थिर होणार नाहीये. प्रपंचाच्या संसाराच्या क्षेत्रामध्ये हे मन स्थिर राहणार नाहीये. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया विष्टीला जीव माझा. अर्थात हे मन सारखं इच्छा करत राहतं, अपेक्षा करत राहतं. माणसाचं मन स्थिर कधीच होत नाहीये. मग संसाराच्या क्षेत्रामध्ये मन स्थिर होत नाही. मग हे स्थिर कुठं होतं? भगवंताच्या दर्शनामध्ये हे मन स्थिर होतं. आणि एकदा का मन स्थिर झालं की जीवनामध्ये जीवन तृप्त होतं. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हा भगवंताच्या रूपाचा परिणाम आहे. भगवंताच्या रूपाचा दर्शनाचा परिणाम. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. ब्रह्महत्याचं पातक असणार सुद्धा भगवंताच्या दर्शनाने काय होतं? ते ब्रह्महत्येचं पातक सुद्धा नष्ट होण्याचं सामर्थ्य भगवंताच्या रूपामध्ये आहे. आणि मग असं सुंदर रूप आहे, गोमट रूप आहे. असाच परिचय जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. हा टाळ
ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात परमात्मा सुंदर आहे. आता या ठिकाणी बघा, ज्याचा परिचय द्यायचा आहे त्याचं नाव या अभंगामध्ये आहे का? परिचय कोणाचा आहे? पांडुरंग परमात्म्याचा आहे. पांडुरंगाचं नाव या अभंगामध्ये आहे का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडली दळपदी श्रवणी कंठी कस्तु भवनी विराजित. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिने श्रीमुखा आवडीने. इथं पांडुरंगाचं नाव आहे का? मग हे पांडुरंगाचंच वर्णन कसं काय? बघा, पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थत्वाने त्या ठिकाणी परिचय दिला 3 चरणामध्ये, आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाने त्या ठिकाणी स्वरूपत्वाने त्या ठिकाणी भगवंताचा परिचय करून दिला. लक्षण, काही परिचय लक्षणाने दिले जातात. बघा, लक्षण सांगितले की आपल्याला लगेच परिचय होतो, लगेच परिचय होतो. आता गणरायाचा परिचय, सोंड आहे, पोट मोठा आहे, त्या ठिकाणी हत्तीसारखे कान आहेत, त्यापुढे मोदक आहेत, उंदीर असणारं वाहन आहे, असं म्हटल्याबरोबर आपल्या दृष्टीपुढे कोणाचं चित्र येतं? गणरायाचं, गणपतीचं. ऐका, डोक्यावरती जटा आहे, गंगा वाहते, चंद्र हे त्या ठिकाणी आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे. कुणाचं वर्णन आहे? महादेवाचं. लगेच वर्णन येतं, लक्षणाने लगेच त्या ठिकाणी परिचय होतो. आता दुसरा परिचय सांगतो. असे हात केलेले आहेत, दृष्टी समय, आणि हातामधून स्त्री त्या ठिकाणी स्त्रीसारखं स्वरूप आहे, आणि हातामधून पैशाच्या नोटा पडत आहेत. कुणाचं? कोण? लक्ष्मीचं त्या ठिकाणी. म्हणजे लक्षण सांगितले की लगेच परिचय त्या ठिकाणी होतो. ऐका, तसं या अभंगात तुकोबराय म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग या जगामध्ये विटेवरती देव उभा असणारा कुठं आहे का? दुसरा कुठंच आपल्याला देव पाहायला मिळणार नाही. असा असणारा भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा योगी 28 विटेवरी उभा, वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा असणारा परमात्मा. युग 28 युग झालं भगवान परमात्मा पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याचे. असा असणारा परमात्मा विटेवरती उभा आहे. त्याचं लक्षण सांगत असताना तुकोबराय म्हणतात सुंदर ते परमात्मा सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कसा उभारलेला आहे परमात्मा? करकटावरी ठेवूनिया. या ठिकाणी परमात्मा सांगत आहे, जो कुणी मला अनन्य भावाने शरण येईल त्याला या मृत्यू संसार सागरातून तरुण जाण्याची काही चिंता करण्याची गरज नाही. कारण ही भवनदीतून जात असताना त्याला कमरे इतकंच पाणी लागणार आहे. जो कुणी मला अनन्य भावाने शरण येईल असं परमात्मा दिग्दर्शन त्या ठिकाणी दाखवत आहे. परमात्मेच्या रूपाचं वर्णन करत असताना अजून एक अभंग आहे, गाथ्याच्या सुरुवातीचाच अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझे हरी वृत्ती राहो. परमात्मा समचरण, परमात्म्याचे चरण सम आहेत, दृष्टी सम आहे. अर्थात दृष्टी सम आहे. भगवंताकडे एखादा अज्ञानी भक्त आला तरी सुद्धा परमात्मा त्या ठिकाणी कृपा करतो, आणि ज्ञानी भक्तही त्या ठिकाणी परमात्म्याकडे आला तर त्या ठिकाणी परमात्मा त्याला मुक्त करतो. असं परमात्म्याची दृष्टी सम आहे. तिथे भेद नाही भगवंताच्या त्या ठिकाणी. भेद नष्ट असणारा परमात्मा आहे म्हणून दृष्टी सम आहे. बघा, एखाद्या आईकडे लहान मुलगा असतो, एकदम लहान आहे, अज्ञान आहे, त्याला बोलायला सुद्धा येत नाही, आणि मोठा मुलगा असतो, सुज्ञ असतो, हुशार असतो. मोठा मुलगा आईकडे भूक लागल्यानंतर म्हणत असतो, आई मला भाकर दे ग, आई मला भाकर दे. भाकर मागत असतो. आणि लहान मुलगा असतो, त्याला बोलायला येत नाहीये, तो म्हणत असतो आई मला काकर दे ग म्हणत असतो. त्याला भाकर नीट म्हणायला येत नाही. मग भाकर मागितल्यानंतर आई त्याला भाकरच देते, आणि काकर मागितल्यानंतर सुद्धा जशी आई भाकर देते तसं भगवंताकडे एखादा अज्ञानी भक्त गेला तरी सुद्धा परमात्मा मुक्त करतो, आणि ज्ञानी भक्तही भगवंताकडे गेला तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा मुक्त करतो. तेषाम भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. जो मज होया नन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याला या मृत्यू संसारात मी तारून नेतो. अर्थात याचा अर्थ असा आहे, भगवंताची दृष्टी समय, भगवंताचे पाय समय, आणि भगवंताच्या पायाखालची असणारी वीट म्हणजे कोण आहे? ती वीट म्हणजे माया आहे. ती माया
माझ्याकडे जो अनन्य भावाने आलेला भक्त आहे त्याला ही माया काहीही करू शकत नाही, माझ्या अंकित असणारी ती माया आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ते ते माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ आहेत त्या ठिकाणी माझी इच्छा राहू देऊ नको. तुकोबारायला विचारलं ब्रह्मपद ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःशिदजनी जडो दिवशी का नको ब्रह्मपद? कारण पदाकरता माणसं किती प्रयत्न चालव, भांडणं लागली, रात्रीतून नोटा वाटायला लागली लोक कशासाठी हो? पदासाठी. पण महाराज म्हणतात ही पद तात्पुरती असतात. याच्या पलीकडे तुकोबाराय म्हणायला लागले देवा मृत्यू लोकातली पद सुद्धा तात्पुरती आहेत, पण ब्रह्मपद असेल इंद्रपद असेल मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागत ती माघारी मृत्यू लोका. त्यांचं पुण्य संपलं की पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतंय. म्हणून आम्हाला ब्रह्मपद सुद्धा नको, इंद्रपद नको, अर्थात कुठल्याही प्रकारचं पद नको, फक्त तुझ्या चरणापाशी तुझ्या रूपापाशी माझी दृष्टी राहावी. का मला ब्रह्मपद नको, माईक पदार्थ नको? तू का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आता या ठिकाणी कर्म ही नाशिवंत म्हणतात आणि धर्म नाशिवंत. कस काय धर्म नाशिवंत म्हणजे काय? ऐका, काय झालं, एका माणसाच्या पायामध्ये काटा मोडला आणि काटा मोडल्यानंतर महाराज शेतामध्ये जायला लागला होता, आड रस्ता होता आणि सरकारी बाबळेचा काठा मोडला. मग काय करावं? खिशामध्ये काय पिन नव्हती, सुई नव्हती, काय करावं? पायामध्ये त्रास होऊ लागला, रक्त बंबाळ होऊ लागलं. म्हणून त्यानं काय केलं, त्याच बाबळीचा एक काटा काय घेतला, काटा घेतला. कशा करता? काट्याने काटा काढण्या का? मग चांगलं माहिती आहे तुम्हाला काट्याने काटा काढायचं. ऐका, महाराज काटा काढला आणि काढल्यानंतर त्याने विचार केला अरे आपल्या पायामध्ये किती दुःख होत होतं, हे काटा किती चांगला आहे. म्हणून त्याने काय केलं, नेहरूच्या वारकरीच होता तो बी आपल्या शेताकडे चालला होता, दुपारी उजव्या केशेमध्ये ठेवला आणि महाराज दुपारी जेवण केलं. जेवण केल्यानंतर एका झाडाखाली झोपला आणि उजव्या कुशीवर झाल्याबरोबर महाराज तो खिशामध्ये ठेवलेला काटा कशामुळे ठेवला होता? बाबा पायातला काटा काढला, यानं उपकार केलेला आहे, चांगला काटा म्हणून त्याने खिशामध्ये ठेवला. आणि महाराज उजव्या कुशीवर झाल्याबरोबर तो काटा पोटामध्ये घुसला. महाराज पुन्हा दुखायला लागला. मला तुम्हाला आता प्रश्न विचारायचा आहे, खिशात ठेवलेला पोटात घुसलेला काटा चांगला का पायात घुसलेला काटा चांगला? दोन्ही बी. खिशात ठेवलेला काटा सुद्धा दुःखात देणार आहे आणि महाराज त्या ठिकाणी पायामध्ये मोडलेला सुद्धा काटा काय होणार आहे, दुःखच देणार आहे. तसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात माझी वृत्ती तुझ्या चरणापाशी राहावी. असं तुझं ध्यान आहे, तुझं रूप आहे सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. मग भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. परमात्म्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, अति प्रिय आवडे तुळशी बुक्का तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. भगवान परमात्म्याला तुळस आणि बुक्का आवडतो, जसं तुळस आवडते म्हणून तर आपण तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण केली पाहिजे. परमात्म्याला तुळशीची माळ अर्थात तुळशी हार गळा कासे पितांबर. महाराज म्हणतात असं असणारं रूप आवडे निरंतर हेची ध्यान. हे रूप मला निरंतर आवडतं, कधी कधी आवडत नाही. आम्हाला कधी कधी आवडतं, संत महात्म्याला नित्य आवडतं. आपल्यालाही देव आठवतो. कधी आठवतो? आपल्याला दुःखामध्ये आपल्याला देव आठवतो. देवा हे दुःख कशा करता दिलं, आपण दुःखामध्ये देवाला आठवतो. परंतु संत महात्मे सुखामध्ये सुद्धा परमात्म्याचा आठव करतात आणि दुःखामध्ये सुद्धा परमात्म्याचा आठव करतात. निरंतर परमात्म्याची आवड अंतःकरणामध्ये ठेवतात. आवडे निरंतर हेचे ध्यान. हेच ध्यान इतर देवा ठिकाणी इतर देवतापेक्षा त्या ठिकाणी अपेक्षा करत नाही. हेच ध्यान, हेच ध्यान मला आवडतंय. आवडे निरंतर हेचे ध्यान. बर पुढे भगवंताने त्या ठिकाणी तुकोबारायांचं भगवंताचं वर्णन करत असताना मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभ मणी विराजित. कौस्तुभ नावाचं मणी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने परिधान केलेलं आहे. आणि महाराज असं वर्णन करत असताना मकर कुंडले तळपती श्रवणी असं सुंदर असं परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि महाराज म्हणतात तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. ज्या भगवंताचं रूप तुकोबारायांना आवडतंय ना त्या परमात्मेचं एकदा चिंतन करू. विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला कुंडली कवरदारी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत गणेशनाथ महाराज की जय ढोबा 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया केश हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित दृश्य हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज या 3 चरणामध्ये तटस्थत्वाने त्या ठिकाणी परमात्म्याचा परिचय करून देतात आणि शेवटच्या चरणामध्ये मात्र देवाच्या स्वरूपाचा परिचय करून देतात. अभंगाचं शेवटचं चरण हा हा Oh!
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. तुकोबराय म्हणतात भगवंताचं स्वरूप कसं आहे, सुखरूप आहे. भागवताच्या सुरुवातीला एक श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सुरुवातीला श्लोक आहे. भगवंताचं स्वरूप कसं आहे, सच्चित आणि आनंद स्वरूप परमात्मेचं स्वरूप आहे. सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सत्य परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. किंवा तुका म्हणे तूच खरा, ये रवा उगा पसारा. तुकोबाराय म्हणतात देवा तूच खरा आहे, ए रवा उगा पसारा. म्हणजे सत्य परमात्मा आहे. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा हाच एक सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. म्हणून परमात्मा भूतकाळामध्ये सुद्धा परमात्मा सत्य आहे, वर्तमान काळामध्ये सुद्धा परमात्मा सत्य आहे, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा परमात्मा सत्य आहे. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू 3 वेळेला तुकोबराय या ठिकाणी म्हणतात. म्हणजे परमात्मा भूतकाळामध्ये सुद्धा आहे. भूतकाळामध्ये तुम्ही आम्ही होतो का, नाही, पण परमात्मा होता. वर्तमान काळामध्ये तुम्ही आम्ही आहोत, परमात्मा आहे. पण भविष्य काळामध्ये तुम्ही आम्ही राहणार आहोत का, राहणार आहोत का. सगळे काय होणार आहोत, जाणार आहोत. एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा काय करावं लागणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मी एका ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो आणि कीर्तनात सांगत होतो, या गावातली सगळी लोक मरणार आहेत. मी काय म्हटलं, सगळे लोक मरणार आहेत, कीर्तनाला आलेले जाणार आहेत, कीर्तन सांगणारा सगळे जाणार आहेत. पण एक आजीबाई हसायला लागली. मी म्हटलं आजी काय झालं असं. आजी माझ्या जवळ पाया पडेल. आजी काय माझं चुकलं होतं का, कीर्तना एखादा शब्द माझा चुकीचा बोलता बोलता जात असतो वक्त्याचा बोलता बोलता, काय चुकलं होतं का. नाही नाही, तुम्ही कीर्तनामध्ये मग म्हटलं नाही. मी काय म्हटलं की या गावातले सगळे मरणार आहेत. मग याच्यामध्ये काय, सगळे मरणार आहेत ना. आजीबाई म्हणली मी या गावचीच नाही म्हणली, माझं गाव धाराशिव आहे. मी म्हणलो तू धाराशिवचा असू द्या नाहीतर कुठलीही असू द्या, प्रत्येकाला जावं लागणार आहे. आएगा सु जाएगा राजा. म्हणजे माझा मुद्दा इतकाच आहे, म्हणजे आपण वर्तमान काळामध्ये आहोत, देव सुद्धा आहे, पण भविष्य काळामध्ये आपण राहणार आहोत का, नाही. पण देव मात्र असणार आहे. परमात्मा हा सत्य सत्य चित, परमात्मा चित स्वरूप म्हणजे प्रकाश स्वरूप आहे परमात्मा, आणि त्याच्या पलीकडे आनंद स्वरूप असणारा परमात्मा आहे. आनंद फक्त त्या ठिकाणी परमात्म्या चरणापाशी आहे, असा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः 3 प्रकारचे ताप सांगितले, आदि भौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक. 3ही प्रकारचे जे ताप आहे, 3ही तापाची निवृत्ती भगवंताच्या दर्शनाने होते. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. हे परमात्मेचं स्वरूप मी आवडीनं पाहीन, घेहीन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझी चरण सेवा करण्याकरता, अर्थात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. आम्हाला जर गर्भवासाचं दुःख सहन करण्याची वेळ आली तरी सुद्धा चालेल, पण फक्त तुझी सेवा करण्याकरता. म्हणून आपल्याही जीवनामध्ये भगवंताचं चिंतन घडावं, भगवंताची साधना करत चला. आज सप्ताहाचा आपला पहिला दिवस आहे. म्हणून पहिल्या दिवशी सप्ताहाचं नियोजन करत असताना मग पहिल्या दिवशी कुठला महाराज टाकायचा, पहिल्या दिवशी साधा महाराज टाकायचा. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मला आज्ञा केली. आणि पहिल्या दिवसाची ही मोठा उत्सव आहे महाराज. सुंदर मंडप आहे, सुंदर माईक सिस्टीम आहे, सुंदर टाळकर आहे, सगळं काही सुंदर आहे महाराज. अत्यंत देखणा हा सप्ताह आहे. आणि श्रीमद भागवत कथा सुद्धा आपल्या या सप्ताहामध्ये आहे. आपल्याच गावातील शुभांगीताईंच्या मुखातून आपण ही कथा श्रवण करत आहात. आणि
महाराष्ट्रातले मोठे मोठे वक्ते आपल्या या सप्ताहामध्ये येणार आहेत, आपल्याला ज्ञानदान करणार आहेत. असा अलौकिक सोहळा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं थोडंसं माझ्या अल्पमतीने थोडासा मी प्रयत्न केलेला आहे. एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. म्हणून आपण सुद्धा या सप्ताहाला येत असताना आपल्या लहान लहान मुलांना घेऊन येत चला, कारण लहान लहान मुलावर वारकरी संप्रदायाचे संस्कार, संत वाङ्मयाचे संस्कार पडणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण बघा, एक कुटुंब सुधारलं, एक गल्ली सुधरत असते. एक गल्ली सुधारली, गाव सुधरत असतं. गाव सुधारलं की पंचक्रोशी, पंचक्रोशी म्हणजे तालुका, आणि तालुका जिल्हा, आणि जिल्हा सुधारला की राष्ट्र सुधरत असतं. म्हणून आपल्यापासून आपण सुरुवात करायची. म्हणून लहान मुलावर चांगले संस्कार देणं महत्वाचं आहे. श्री गुरु संदीपान महाराज सांगत असतात, काय झालं म्हणे, एक लहान मुलगा होता, शाळेमध्ये जाऊन चोरी करायचा. लहान होता, अंगणवाडीमध्ये जायचा, पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये शाळेमध्ये जात असताना चोरी करायचा. दुसऱ्याची पेन्सिल आणायचा, पुस्तक आणायचा. आईला बरं वाटायचं. पण महाराज तोच मुलगा एक दिवस मोठा झाल्यानंतर फार मोठा गुन्हेगारी करू लागला. महाराज तो इतकी मोठी गुन्हेगारी करू लागला, त्याची गुन्हेगारी, त्याचं चोरी पकडल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावली. महाराज फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला शेवटची इच्छा विचारली, काय आहे तुझी इच्छा? त्याने सांगितलं, मला माझ्या आईचं दर्शन घ्यायचं आहे. महाराज त्या मुलाला, म्हणजे तो गुन्हेगारी असणारा, त्याला आईचं दर्शन करण्याकरता घरी आणलं. आणि आईचं दर्शन करण्याकरता घरी आल्यानंतर महाराज वाकला आणि आईच्या पायावरती मस्तक ठेवलं. आपल्या दाताने आईच्या उजव्या पायाचा अंगठा तटमनी तोडला महाराज त्यानं दाताने. पोलीस म्हणाले, मूर्ख आहे का, तुला अक्कल आहे का? अरे आई, तुला आईचं दर्शन करण्याकरता आणलंय आणि त्या आईच्या पायाचा तो अंगठा तोडलास. त्यावेळेला तो मुलगा म्हणू लागला, मी काम तो अंगठा तोडला याचं कारण आहे, आज मी फाशीची शिक्षा मला सुनावली. याचं कारण कोण नसेल तर माझी आई जबाबदार आहे. मी लहानपणी शाळेमध्ये चोरी करायची, त्याच वेळेला जर मला आईने चांगले संस्कार दिले असते, बाळा चोरी करायची नाही असं जर मला मार्गदर्शन केलं असतं तर मी एवढा गुन्हेगारी केली नसते. याचा अर्थ असा आहे, आपण लहान मुलांना चांगले संस्कार देणं महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायाचे संत वाङ्मय आपल्या मुलाला कळून देणं महत्वाचं आहे. आळंदीला कधी गेला तर 7 वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. महाराज सोहम नाव आहे त्याचं. महाराज 7 वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. गुरुवारी संदीपान महाराजांनी त्यांच्या आई वडिलांना विचारलं, का हो मुलाची ज्ञानेश्वरी पाठ झाली, काय तुम्ही पुण्य केलं? आईने सांगितलं, महाराज हा सोहम माझ्या पोटामध्ये असताना मी आजार वृक्षाखाली बसून 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली, त्याचा परिणाम हा मुलाची सोहम नावाची याची ज्ञानेश्वरी पाठ झाली. याचा अर्थ असा आहे, आपलं कर्तव्य हे आहे, आपल्या घरातील लहान लहान मुलांना. आज आपल्या हिंदू धर्मावर इतके अत्याचार चालू आहेत. आज तुम्ही परवाची गोष्ट ऐकली, बांगलादेशमध्ये एका हिंदूला किती मारलं महाराज, त्याला नग्न केलं, जिवंत मारलं, आणि महाराज त्याला एका चौकामध्ये लटकवलं गेलं आणि त्याला जाळलं गेलं. महाराज आज हिंदू धर्मावर किती अत्याचार आहे. मला असं वाटतंय प्रत्येकाने जागा होणं महत्वाचं आहे. आपण स्वतः जागा होणं आणि आपल्या पुढे असणारे 2 जण नव्हे तर आणि जितके जागे करता येतील तितके आपण जागे केले पाहिजे. याचं पहिलं कारण असं आहे की आपण घरामधल्या लहान लहान मुलांना संस्कार केले पाहिजे. आपला हिंदू धर्म काय, आपला सनातन धर्म काय, आपला वारकरी संप्रदाय काय, ज्ञानेश्वरी काय, गाथा काय, भागवत काय, हे सगळे विचार आपण आपल्या लहान मुलांना ज्या वेळेला देऊ ना त्यावेळेला आपली मुलं संस्कारमय होतील आणि आपला हिंदू धर्म महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने टिकणार आहे. सनातन धर्म आहे हा कधी बुडणारा धर्म नाहीये महाराज, परंतु आपण सुद्धा आपलं कर्तव्य आहे की आपण सुद्धा आपल्या मुलांना या मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये आणणं हे काम आहे. हरिपाठ सुरू झाला आपण घेऊन यायचं. महाराज काय काम आहे आपल्याला, आजी आजोबाला काय काम आहे, आपल्या नातवाला घ्यायचं नाही यायचं हरिपाठाला, दाखवायचं हरिपाठ काय असतो, कीर्तन काय असतं, गाथा भजन काय असतं, हे सुद्धा आपण दाखवणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून झालेली चिंतन सेवा या ठिकाणी थांबतो. आपण ही सर्वांनी तो प्रयत्न करायचा आहे. एखादा चुकीचा शब्द बोलता बोलता गेला असेल, बुद्धीचा दोष आहे, जे काय योग्य आहे. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, त्या संस्थेतील गुरुवारांच्या मुखातून काय श्रवण केलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सर्व टाळकरी अत्यंत सुंदर गायिका आदरणीय आमचे तात्या आहेत, आमच्या इकडे अण्णा आहेत, आदरणीय महाराज या ठिकाणी आज कीर्तनाकरता उपस्थित, मृदंगाचार्य आपल्या गावातले उपस्थित आहेत. आमचे विनेकरी मगापासून मोबाईल करतात.
चैतन्य महाराज आदरणीय मृदंग वाजवण्याकरता सगळ्यांची उपस्थिती आहे. उद्या जास्तीत जास्त संख्येने कीर्तनाला या. सांगा सप्ताह सुरू झालाय, चला बायानो. महिला मंडळी तुम्ही सुद्धा 1-2 महिला जास्त आणण्याचा प्रयत्न करा. शेवटची चाल होईल, आपली सेवा समाप्त होईल. हा